ज्या दिवसाची संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा होती तो दिवस आज आलेला आहे। आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि नवे मंत्री शपथ घेणार आहेत। महाराष्ट्रामध्ये 5 तारखेला सत्ता स्थापन झाली आहे। मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे। पण मंत्रिमंडळ नेमकं कसं असेल, कोण याच्यामध्ये असणार याविषयी लोकांमध्ये उत्सुकता होती आणि दुपारी 4 वाजता नागपुरातील राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडणार आहे। भाजपमधून मंत्रिपद मिळणाऱ्या आमदारांना खुद्द मुख्यमंत्री फडणवीस स्वतः फोन करणार असल्याची माहिती आहे। तर फडणवीसांना आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी उपस्थित राहण्याच्या सूचना द्यायच्या आहेत अशी माहिती आहे आणि त्यानंतरच मंत्रिमंडळावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याचं कळत आहे। त्यामुळे कोणाला मंत्री केलं जाणार, कोणतं खातं दिलं जाणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे थेट नागपूरमधून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल? एकीकडे आपण बघतोय की विरोधकांकडून रॅलीची तयारी सुरू आहे। नागपूरमध्ये उद्या अधिवेशन आहे आणि त्याच्या आधी आज होणारा हा जो मंत्रिमंडळ विस्तार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण संपूर्ण राज्याचं लक्ष या मंत्रिमंडळ विस्ताराकडे आहे। त्यामुळे नेमकं किती वाजता शपथविधी सुरू होणार आहे आणि कोण कोण शपथ घेणार याविषयी काही माहिती मिळाली आहे? अगदीच परा नागपूरच्या राजभवनामध्ये जो आहे तो मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। दुपारी 3 ते 4 वाजे दरम्यान हा सोहळा पार पडणार आहे। याकरता स्वतः राज्यपाल काल सायंकाळीच नागपूरमध्ये दाखल झालेले राज्यपालांच्या हस्तेच या सर्व समावेश जे काही मंत्री असतील त्या मंत्र्यांना जे आहे ते शपथविधी या ठिकाणी राजभवनामध्ये पार पडणार आणि एकूणच प्रशासनाकडून मोठी जय्यत अशी तयारी जी आहे ती राजभवनामध्ये करण्यात आलेली आहे। मोठा भव्य स्टेज जो आहे तो त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। आतमध्ये कोणताही मोठा सभागृह नसल्यामुळे राजभवनातील जी हिरवळ परिसर आहे त्याच ठिकाणी मोठा स्टेज जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि अगदी खुल्या आकाशामध्ये जो आहे तो हा मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आणि एकूणच जवळपास 30 मंत्री जे आहेत ते आज शपथ घेण्याची शक्यता जी आहे ते वर्तवली जात आहे। अद्याप तरी कोण मंत्रिपदाची शपथ घेणार यांची नावं जे आहेत ते स्पष्ट झालेली नाही। रात्री उशिरापर्यंत देवेंद्र फडणवीस जे आहे ते संभाव्य मंत्रिपद मिळणाऱ्या आमदारांना फोन करतील अशी अपेक्षा होती, मात्र रात्री उशिरापर्यंत देखील ते फोन करू शकले नाही, कारण की मंत्र्यांच्या नावाची यादी जी आहे ते दिल्लीमधून जे आहे ते फायनल होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अधिवेशनाच्या कामकाजामध्ये व्यस्त असल्यामुळे ही यादी जी आहे ते फायनल झाली नसल्याची माहिती जी आहे ते सूत्रांकडून समोर येते आणि एकूणच आता 10 ते 11 वाजेपर्यंत देवेंद्र फडणवीस जे आहे ते संभाव्य जे मंत्री असतील त्या आमदारांना जे आहे ते फोन करून तुम्ही शपथविधी घेण्यासाठी येऊ शकता अशा फोन करू शकतात अशी माहिती देखील एकूणच समोर येते। रात्रीपासूनच जे आहे ते महायुतीचे आमदार नागपूरमध्ये यायला दाखल झालेले आहे। शंभूराज देसाई असेल, विखे पाटील यासह जे आहे ते अनेक महायुतीचे जे आमदार आहेत ते आमदार रात्रीपासून नागपूरमध्ये यायला सुरुवात झाली आहे। आता आतुरता आहे दुपारी 3 ते 4 वाजे दरम्यान हा शपथविधी सोहळा जो आहे तो राजभवनामध्ये पार पडणार आहे आणि मोठी प्रशासनाकडून जय्यत अशी तयार करण्यात आली आहे। राज्यपालाच्या हस्ते जवळपास 30 मंत्र्यांना जो आहे तो आज शपथ दिला जाऊ शकतो अशी माहिती जी आहे ते पुढे येते आहे। निश्चितच ज्ञानेश्वर, एकूणच त्यामुळे या ठिकाणी हालचाली वाढलेल्या असतील आणि जरी थंडीचा माहोल सकाळच्या सुमारास असला तरी देखील राजकीय वातावरण मात्र तापण्याची शक्यता आहे। याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। कशा पद्धतीने हा जो विस्तार आहे तो होणार, कोण कोण शपथ घेणार, कोण कशा पद्धतीने या ठिकाणी येणार, याचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहूयात। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।